वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत। तळोजा येथील सोनम केनी आत्महत्या प्रकरणी पेंढर ग्रामस्थ आक्रमक, पोलीस स्टेशनवर काढला मोर्चा। तळोजा येथील सोनम केनी आत्महत्या प्रकरणी पेंढर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। पेंढर ग्रामस्थांनी तळोजा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत निषेध नोंदवला। घर बांधण्यासाठी पैसे आणि वंशाला दिवा पाहिजे म्हणून सासरच्यांनी सोनमचा छळ केला होता। सासरच्या छळाला कंटाळून सोनमने 4 वर्षीय मुलीची हत्या करत स्वतः आत्महत्या केली होती। या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात नवरा, सासू आणि 4 ननंद यांच्यावरती गुन्हा नोंद करण्यात आला आहे। दरम्यान घटनेला महिना उलटूनही पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही। महिनाभरापासून आरोपी फरार असून आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी पेंढर ग्रामस्थांचे तळोजा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते। म्हणजे आपण म्हणतो समाजात बाहेर पडल्यावर मुलीला घाबरण्याची गरज आहे, पण आज घरात जर मुलीची हत्या होते, घरापासून मुलीला कशी मुलगी घरात सुरक्षित राहील? बरोबर की नाही? हा पहिला प्रश्न। आज मुलीची हत्या होऊन 40 दिवस झाले, आम्ही फेऱ्या मारतोय। फक्त काय स्टेटमेंट चालू आहे, शोध चालू आहे, निरनिराळे गुन्हे होतात। मागाशीच अरविंद दादांनी सांगितलं की मंगळाचा शोध आपण घर बसल्या पाहतो। लेटेस्ट उदाहरण आहे वैष्णवी हगवणीचं। त्यांचा जर गुन्ह्याचा शोध होतो, मग आपला का होत नाही? कुठेतरी लाजिरवाणी आणि खंतेची गोष्ट आहे। आज समाज एकवटलाय, हा एकवटलेला समाज होता कुठेतरी बाबांनी माझ्या कुटुंबियांनी थांबून ठेवला की नको साहेब आपल्याला आश्वासन देतात, त्या आश्वासनापोटी आपण पुढे जाऊया। पण आज सगळ्यात काही होत नाही आणि कुठेतरी मला कोणाला ब्लेम नाही करायचंय, पण कुठेतरी लाजिरवाणी आणि खंतेची गोष्ट आहे का डिसिजन क्वेश्चन मार्क आहे। मला पोलीस प्रशासनाला ब्लेम नाही करायचंय। आज ते आहेत म्हणून कुठेतरी आपण सुखी आहोत, परंतु आज जर बाहेर मुलगी पडली की तिची भीती वाटत होती, आज ती घरात घडलेली घटना आहे आणि तिच्यावर 40 दिवस उलटूनही अजूनही शोध चालू आहे, क्वेश्चन मार्क आहे। उद्याच्या त्याला निर्णय काय, हायकोर्टात निर्णय काय, हा मोठा कुटुंबाला नाही आमच्या अख्ख्या गावाला समाजाला पडलेला हा मोठा प्रश्न आहे। ताई, एक महत्त्वाचा प्रश्न तुमचा या सोशल मीडियाचे असेल किंवा त्यांना आव्हान नाही, माझं सगळ्या कुटुंबियांना, सगळ्या फॅमिलीमध्ये मेल फिमेल जे आहेत सगळ्यांना आव्हान असेल की कुटुंब जपा, जनरेशन खूप खराब आहे। या अशा ज्या हत्या होतात, सहज जीव जात नाहीये, तुम्ही घालवलेत। ह्याच्यावर जर या केणी आणि पाटलांच्या घरात जर घडलेला प्रकार आहे, ह्याच्यावर जर ऍक्शन झाली नाही, उद्या हे घडत राहतील आणि समाज, बोलणारा समाजही शांत बसेल। कशापायी? प्रशासन जागा होत नाही, प्रशासनाला माझा दोष नाही, पण बी अलर्ट, जे काळाच्या ओघात गरज आहे बोलायला पाहिजे। सोनम ही माझी बहीण आहे, तिला न्याय मिळालाच पाहिजे। फक्त हा एक मेसेज मला भगत सरांना सांगायचा आहे की मी जेव्हा स्टेटमेंट देत होती तेव्हा मी ॲज अ मर्डर म्हणून स्टेटमेंट देत होती। सरांनी सांगितलं की तू मर्डर म्हणून स्टेटमेंट देतेस तर तुझा मी स्टेटमेंट घेणार नाही। तर मला एवढाच उपदेश द्यायचा, तुम्ही केस आतल्यात दाबू नका, जे खरं आहे ते बाहेर पडू दे आणि समाजाला माहिती होऊ दे। तिच्यावर कलंक नाही लागायला पाहिजे। ॲज अ बहीण म्हणून मी सांगते, समाजात चर्चा करतोय, तिला न्याय मिळालाच पाहिजे। फक्त एक मेसेज फक्त भगत सरांना, सर प्लीज तुम्ही केस आतल्यात दाबू नका, ही केस आतल्यात दाबली गेली जाते। राज्यातले कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेले, कोणावर अंकुश राहिलेला नाही। आपण पाहिले असेल महाराष्ट्रामध्ये कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा, अशी अवस्था झालेली आहे। जर या राज्याचा प्रमुखच जर हा ठाम असेल तर खालच्या अधिकारी हे त्यांचा अधिकारी कर्तव्यपण काम करतील, परंतु त्यांच्यावर कोणाचा अंकुश नाही। आपण बघितलं पुण्यामध्ये किती भयानक दृश्य झालं, इथे 2 बच्चू आणि आई यांची हत्या होऊन सुद्धा 40 दिवस झाले। तपास जैसे थे। माझी आपल्या माध्यमातून ह्या पोलीस प्रशासनाला, सरकारला विनंती आहे, येत्या उद्यापर्यंत जर तुम्ही त्यांची जर बेल रिजेक्ट नाही झाली तर राज्य पातळीवर हे आंदोलन आम्ही घेऊन जाऊ। आतापर्यंत आम्ही शांत बसलो आहोत, उद्या जर निकाल आमच्या बाजूने लागला नाही तर राज्यातले सगळे प्रमुख नेते, हर्षवर्धन सकपाळ असतील, जयंत पाटील असतील, आदित्य ठाकरे पासून सगळे नेते या पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन आणण्यासाठी आम्ही इथं बसू। त्याच्यामुळं हा आपल्या माध्यमातून एवढा संदेश आहे, आणि मुलगी वाचवा फक्त ही कागदावरच आहे आणि प्रत्यक्षात हुंड्यासाठी आणि मुली नको म्हणून त्या मुलींची हत्या ही फार दुर्दैवी घटना आहे। अगदी सर, तुमच्याकडे एकच अपेक्षा होती का त्यांना तुरंत म्हणजे तत्पर अटक होणे गरजेचं होतं, जेणेकरून जे काही संशयित गुन्हेगार आहेत त्यांना अटक होणे हा आमचा आजचा मोटिव्ह मेन असेल तर आम्हाला ते जे काही गुन्हेगार आहेत त्यांना अटक होणे गरजेचे आहे। आणि या केसेसवर जेवढ्या स्पीड काम करता येईल तेवढं करणं गरजेचं आहे आणि हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या त्यांच्या या पाठिंब्याने हे जेवढ्या लवकर केसेस आपल्याला रिझॉल्व्ह करता येईल तेवढं करणं गरजेचं आहे।